शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वर्गनगरी कोकणातून. तर मंडळी, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपले सकाळचं वातावरण बघा किती शांत. आता चाललंय खरं म्हणशाल तर मी कामावर आहे फवारणीसाठी, कारण सीझन तुमका माहिती आहे की आंब्याचं सीझन चालू आहे सध्या. आता आंब्याचं सीझन चालू असलं म्हणजे फेब्रुवारी चालू आहे, म्हणजे एवढं सुद्धा हाऊक सीझन सुरू नाही झालो पण तरीसुद्धा आंब्यांका थोडी सुरुवात झालेली. आता आंबे खाई नाही खाई येतं तिकडे का पाठी कलंबा आहेत का सगळी. आता थोडे आंबे येतं तिकडे आहेत, कारण तितके असे आंबे पाठवले जात नाहीत. पेटी आहे आंब्याची. आता फवारणी चालू असल्यामुळे आता मी चालले कामावर आहे फवारणीसाठी. तर आपल्या वाडीतलेच आहेत, त्यांच्यासोबत चालले आता फवारणीसाठी मंडळी. तर आजचं व्लॉगमध्ये तुम्ही नक्की बनून राहा, तुमचा दाखवीन आपल्या फवारणी आपल्या गावात कशी करतात, कोकणात काय काय असता. डायरेक्ट आपण पुढे भेटूया. धन्यवाद. तर मंडळी, जो आपलं पुजारवाडीचा रस्तो आहे इकडनं बघा, ही आपली सगळी कलंबा आहे. आंबे तुमका दिसतात का माहीत नाही मंडळी. आंबे आहे तिकडे धरलेले, तिकडे गेलेलेच मंडळी. बघूया आपण जाऊया इकडे. टेम्पो पण लागलेलो आपल्या वाडीतलेच आहेत, गणू पण तुमका माहीत आहे. तर त्यांचीच फवारणीसाठी आज चाललं आहे. तर गाडी लावलेली आहे इकडे. तर बघूया, नवीनच म्हणजे सेकंड हँड गाडी घेतलेली आहे त्यांनी पण. तर आता एक गणू म्हणून तो शिकता गाडी थोडी चालवता, पण थोडी अजून तेवढी जमत नाही. तर आता काम चालू आहे शिकवचा, त्यामुळे मी चालले आज आहे त्यांच्यासोबत. फर्स्ट टाकलं. आता टाक. आता की हळूहळू टाका, प्लस सोड हळूहळू. जाऊ दे. बस तेवढंच ठेव, पाय तेवढंच ठेव. जेवढं गाडी स्लो चालली ना की पाय तेवढंच ठेव थोडा वेळ. हळू इकडे घे. हळू घे, तेवढंच पाय ठेव. आता कमी जास्त करू नको पाय. म्हणजे फवारण्याची तयारी चालू आहे. आता टाकी भरून घेतात टेम्प्यामध्ये आपल्या. आता की बिबे काढलेली आहेत. आता पाणी बहुतेक भरूचा टेम्पोमध्ये, कारण भरलेला नाही मोठा टाकी. कारण काल टेम्पो जरा पडेलाच नेलेलो होतो कामासाठी, त्यामुळे सगळे टाकी उतरवून ठेवलेली. आपल्या इकडे भाजी गेलेली आहे बहुतेक आपल्या घरगुती. म्हणजे आमच्या इकडे एवढी होत नाही भाजी बिजी या साईड, का शेती जास्त असली मोठी नाही करत. पण तिकडे पाण्याची म्हणजे पाण्याची सोय जास्त लागते, त्यामुळे पावसातच बहुतेक शेती करतात. ह्याची मंडळी नाचण्याची आणि तांदळाची शेती करतात आपल्या इकडे. आता ह्यांनी इकडे टाकलेला आहे बघ, हे वांगी आहेत बहुतेक. वांगीची शेती केलेली आहे तिकडे. पण आपल्या साईड काही दुसरे पण शेती केलेली आहे तिकडे छोटीशी आपली, म्हणजे रोपा लावलेली आहे तशी. काय नाही काय हत, हे वांग्याची हत, मिरचीची हत, ढाका आणि मुळ्याची टाकलेली होती. मुळ्याची वाटतं, मुळ्याची भाजी. बघूया पाणी भरून झाल्यावर निघूया इकडनं बागेत जाऊचा फवारणी करूसाठी. तर तिकडे जाऊन बघूया कसा काय कितपत, आणि औषधं काय वापरतात, कसं काय औषधांचं ढिगारो बघा किती असतात पावडर फवारणीच्या. की बिनी काढलेली आहेत. आणि चालव गाडी पुसू का. A few moments later. का आपल्या बागेत दिलेल्या मंडळी. आता नाश्ता चालू आहे बहुतेक. वडापाव खाता मंडळी आता. वापरत औषधा मळी बी आहे जरा डोकं दुखतं. पावडरची मशीन चालू केलेली आहे. बघूया जरा आतमध्ये जाऊन बागेत जाऊन येऊया. फवारणी चालू आहे त्यांची, म्हणजे 2च किवी जोडला नाही आहेत. एक किबी टाकला आणि त्याच्यातनं 2 ह्या केल्या आणि पाठ केलेली आहेत. त्यात बघूया फवारणी चालू आहे इकडे.
हे मंडळ आताच लावलेली छोटी आहेत. आमचो गणपा गावडू किबी वडूक ठेवला नाही, तो किबी वडूक ठेवला नाही. आणि बहुतेक रोपटी कलंबा तिकडे छोटीच सगळी कलंबा अजून भरपूर वेळ जाईल बहुतेक. मार्च एप्रिल येत ते काय होईल, मार्चमध्ये होतील बहुतेक. हे काय काजूक पण मार, मग काजू पण धरतील. काजूक पण मार, काजू धरतील. होय ना. अंडळे आंबे धरलेले. खाली आहे का धरली आहे अजून वरतील जायसर बाहेर वाटता. ते म्हणजे कोकणातलं दृश्य बघा आपल्या. काय होय तर रोपटे आता लावलेली आहेत की काय? आताच लावलेली आहेत की काय? यंदाच लावला कातळा रत्नार. किती टाइम शिकतास? रोज एक टाइम सकाळी ना. हां तास. तर आता ते शिपूसाठी इलेत, कारण थोटे लावलेले ते रोपा इकडे आता कलमांचे लावलेली आहेत. त्या शिपू केलेली आहेत इकडेच. आम्ही काय सकाळी येणार शिकून जाणार. खाली धरलेली आहे म्हणजे उंच अशी कलमा नाही ह्या साईड का. हळद उंच, पण ही आपल्या ह्या बागेत बहुतेक रोपटी कलमा आहेत. आता सो धरता मोर इलेलो हा, तुरो आता सो फुटलेलो हा ताज. तर म्हटलं कोकणातलं दृश्य बघा आपल्या इकडे आज कसा कितपत काय. करा फास्ट मध्ये. अरे काय करता यो आपले. नाहीस ना. A few moments later. तर मंडळी दुसऱ्या बागेत दिलेल्या आत्ताच आहो तेच. आणि बघूया इकडे फवारणी करू सांगलं म्हणजे शाळेजवळ येईल. पाठी शाळा दिसता तुमका, दिसता काय माहीत नाही ती पाठी शाळा मंडळी. तर त्या शाळेजवळ इलेले आहो. आपलं गणू पण ड्रायव्हर होतो, व्हिडिओ गेले नाही, गणू गाडी चालवत होतो. म्हणजे आता सो शिकता. जाऊया दुसऱ्या बागेत, बघूया तिकडे आंबे कितपत काय धरले आहेत काय, बघूया कसं काय. मंडळ कोकणातला दृश्य बघा आपलं असं. म्हणजे आपला जंगल आहे इकडे साईड काय बागेत. खाली आता खाली जाऊ थोड्या वेळ, तेव्हा तुमचं दाखवीन कसं काय कितपत आहे जंगल खाली. मंडळ हय आपल्या काजूची झाड हा. काजू आमच्या इकडे मंडळी ना जास्त म्हटलास ना तर काजूची इकडे झाडं सहसा नाही आहेत. म्हणजे असतात बागेत पण किरकोळ असतात. बघ हे एका दुसरं काही नाही काय असतं. म्हणजे आमच्या इकडे जास्त काजू नाही धरत, कारण तसं वातावरण नाही आमच्या इकडे काजूचा. पण इकडे आंब्यांच्यासाठी आपला गाव देवगड ह्या भौतिक फेमस आहे सगळीकडे. कारण आंब्याच्यासाठी देवगडमधले आंबे, देवगड हापूस आंबा हे सगळ्यात आपलं ब्रँड आहे म्हणसाल तर. कारण देवगडमधल्या हापूस आंब्याक चव आहे एकदम. तुम्ही ट्राय केलास का काय माहिती नाही, पण बघा एकदा चव घेऊन देवगडमधल्या हापूस आंब्याची. आणि इकडे तसं थोडं वातावरण हा आपल्या देवगडसाठी का. खाली जाऊ थोड्या वेळानंतर. आता हे किबी घेऊन चालली आहेत. कोळ काही नाही काही कलंब आहेत, त्यामुळे इकडे 4, 5, 6 अशी कलंब आहेत. कारण जागा प्रॉपर सगळ्यांची एकत्र नसतात. कोणा नाही कोणाची जशी जागा भेटतात तशी तेव्हा लावलेली आहे, त्यामुळे जागा बुकिंग झालेली आहे. रंडे इकडे आपल्या हायस्कूल शाळेत जनगणू सुरू होता, त्या सुरू हा चालूच आहे आता बहुतेक. आवाज येता काय माहीत नाही, बघा आधी. हा मग आणि ऐक बोलू नको.
म्हणजे आज वातावरण एकदम ढगाळ मस्त दिसता. ढग एकदम प्रॉपर एकदम HD क्वालिटी सारखे दिसतात आज. जरा खाली गेलेले आहेत फवारण्यासाठी येतेच. मशीन पण चालू केलं ना तुमका दाखवते. याडी तिला आम्ही म्हणजे आपल्या तर इकडनं पूर्ण खाली जाता आणि प्या हरळ मेला पडशी तो पूर्ण उतार आहे बघा. हे दगडधोंडी आहे त्याच्यातनं खाली जाऊचा आणि ह्याच्या खाली ती नदी आहे. तुमका दिसता काय माहित नाही पूर्ण ती मधी नदी आहे खाली. पूर्ण गेलास की एंड नदी नव्हता तिकडे नदी खालीपर्यंत कळंबा तिकडे लावलेली सगळी आणि सगळी कळंबाच तिकडे. हे बघा ही सगळी कळंबाच इकडे. बाकी इतर खायचं झाड दिसणारच नाही तुमका कळंबाशिवाय. काजू आमच्या इकडे सहसा जास्त नाही धरत. काजू सहसा जास्त लावत नाही इकडे धरत नाही. म्हणजे पुढच्या भागात थोडी धरतं. तिकडे मंचा बिच्चा ना मंचा गावनी धबधबो तुमका माहीत असाल मंचातलो. तर त्या बाजून बहुतेक काजूची असतात झाडा भरपूर बागे. आज मळव बहुतेक मंडळी. झाडा सुकली पानं पण सागवानाची झाडाची पानं सुकतातच. लाकूड एकदम कडक असतात. कलमा घेतलेली आहेत की त्यांनी कोणाची करता. हां करतात ना ते. हां 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 तरी त्यांची कलमा पहिली सुरुवात केला होती. हां तेवढं घे. तर मंडळी दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आता पावडर बहुतेक म्हणजे झालेली आहे मारून त्यांची आपली फवारणी इकडे आपली गेला होते. आता जाऊची तयारी चालू आहे की बियाणी गुटाळून घेतं. तर आता निघता आहोत थोड्या वेळ. आता 12:30 झाल्यात. दुपारी येऊचा पुन्हा एकदा दुसऱ्या बागेत जावं लागत मारू. आंबे अजून तितकेसे अजून झाले नाहीत तयार पण अजून होतील. आता मार्चपर्यंत बहुतेक आंबे तयार होतील चांगले. तर आता इकडनं निघता आहो आम्ही फवारणी होऊन झाली असल्यामुळे. तर मंडळी कोण चॅनलवर नवीन व्हिडिओ असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या वेळेत नक्की भेटू. धन्यवाद.